दुसरा इतिहास अध्याय 24। योवाश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षाचा होता। त्याने 40 वर्षे यरुशलेमेत राज्य केले। त्याच्या आईचे नाव सिब्या, ती बैरशेबा येथली। यहोयादाचा याजक याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे। यहोयादाने त्यास 2 बायका करून दिल्या, त्यास पुत्र व कन्या झाल्या। यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले। म्हणून त्याने याजक व लेवी यास एकत्र करून म्हटले, वर्षानुवर्ष तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहुदाच्या सर्व नगरात जा व सर्व इस्रायलापासून पैसा जमा करा। हे कार्य त्वरित करा असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही। राजाने त्यांचा नायक यहोयादा यास बोलावून विचारिले, आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्रायलाची मंडळी यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहुदा आणि यरुशलेम यातल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा कराव्यास का सांगितले नाही? त्या दुष्ट अथलेच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडून तोडून टाकिले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बाल दैवतांना वाहिल्या होत्या। राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या दरवाजाबाहेर ठेवली। मग यहुदाभर व यरुशलेमभर असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे याने रानात इस्रायलावर जो कर बसविला होता तो परमेश्वराप्रित्यर्थ लोकांनी आणावा। तेव्हा सर्व सरदार व सर्व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकीत गेले। लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले, म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवीत। त्यांनी दिवसानुदिवस असे करून पुष्कळ पैसा जमविला। मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लाविले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणाऱ्या कारागिरांना कामास लाविले। या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले। त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्यास मजबूती आणली। ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजास व यहोयादास दिले। परमेश्वराच्या मंदिराप्रित्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्या रुपयाची इतर पात्रे बनविली। यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पित असत। पुढे यहोयादा वृद्ध व पुऱ्या वयाचा होऊन मृत्यू पावला। तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय 130 वर्षांचे होते। त्यास दावीदपुरात राजांमध्ये मूठ माती देण्यात आली, कारण त्याने इस्रायलात देव व त्याचे मंदिर यांच्या संबंधाने चांगले काम केले होते। यहोयादा मरण पावल्यानंतर यहुदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले। मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती यांची उपासना करू लागले। या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहुदावर व यरुशलेमेवर भडकला। तरी त्यास आपणाकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठविले। त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकतना। मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या याच्या ठायी आला। त्याने उंच जागी उभे राहून लोकास म्हटले, देव म्हणतो, तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघिता? अशाने तुम्हास यश येणार नाही। तुम्ही परमेश्वरास सोडिले म्हणून त्यानेही तुम्हास सोडिले आहे।
मग त्यांनी त्याचविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्यास दगडमार केला. याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्रास वधिले. त्याच्या मृत्यूसमयी तो म्हणाला, परमेश्वरा, हे अवलोकन करून याचे उसने फेड. 9 वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्याचवर स्वारी केली. यहुदा व यरुशलेम याचवर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिश्काच्या राजाकडे पाठवून दिले. अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते, तरी परमेश्वराने त्यांच्या हाती एक फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केला होता. या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले. ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले. तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरिता त्याजशी फितुरी करून तो बिछाण्यावर पडला असताना त्याजवर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्यास दावीदपुरात मूठ माती दिली, राजांच्या कब्रस्तानात दिली नाही. ज्यांनी त्याजशी फितुरी केली ते हे: शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद व मवाबीण शिमरीत हिचा यहोजाबाद. योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार याविषयी सर्व काही राजांच्या बखरींच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.